मागच्या लेक्चरला आपण भूमितीच्या मूलभूत संकल्पना बघितल्या. आज आपण इतरही काही महत्त्वाच्या संज्ञा बघूया ज्या भूमितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. यानंतर भूमितीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही भौमितिक आकृत्या, प्रमेय, रचना इत्यादींचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या या संकल्पना आहेत. तर सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजेच एकरेषीय बिंदू व नैकरेषीय बिंदू. एकरेषीय बिंदू व नैकरेषीय बिंदू. या ठिकाणी जर दिलेल्या तीन बिंदूतून एक आणि एकच सरळ रेषा जात असेल, जसं या ठिकाणी मी तीन बिंदू घेतले ए, बी आणि सी. या तीनही बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा जर काढता येत असेल तर अशा रेषेला अशा बिंदूंना आपण एक रेषीय बिंदू असे म्हणतो. म्हणजेच बिंदू ए, बी व सी एकरेषीय आहे, एकरेषीय आहेत. यावरून एकरेषीय बिंदूचा अर्थ काय होतो? असे बिंदू ज्यांच्यातून एक आणि एकच रेषा काढता येऊ शकते. मग तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदू जे एका सरळ रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू म्हणायचे. दोन बिंदू कुठेही असतील तर ते एकरेषीयच असतात, कारण त्यांच्यातून एक रेषा काढता येतेच. तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदू जेव्हा एका सरळ रेषेत असतील तेव्हा त्यांना एकरेषीय बिंदू असं म्हणतात. नंतर पी, क्यू आणि आर या तीन बिंदूंचा विचार केल्यास या प्रकारची एकच रेषा काढता येत नाही. म्हणजेच पी आणि क्यू ला समाविष्ट करण्यासाठी जर आपण अशी रेषा काढली तर आर बिंदू रेषेबाहेर जातो. पी आणि आर ला समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला क्यू बिंदू बाहेर जातो आणि क्यू आणि आर ला समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास पी बिंदू रेषेच्या बाहेर जातो. तेव्हा अशा बिंदूंना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात. नैकरेषीय बिंदू. तर एकरेषीय आणि नैकरेषीयचा अर्थ तुम्हाला समजला असेल. जेव्हा दिलेल्या सर्व बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते तेव्हा अशा बिंदूंना आपण एकरेषीय बिंदू असे म्हणतो. आणि या उलट दिलेल्या बिंदूंच्या संचातील एक जरी बिंदू त्या रेषेच्या बाहेर जात असेल तर अशा बिंदूंच्या संचाला आपण नैकरेषीय बिंदू असे म्हणतो. उदाहरणार्थ हे तीन बिंदू जरी एकरेषीय असले तरी जर आपण इथे एक चौथा डी बिंदू घेतला आणि जर आपण ए, बी, सी व डी अशा चार बिंदूंबद्दल आता बोलत असेल तर त्यांना एकरेषीय म्हणता येणार नाही. त्यांना नैकरेषीय बिंदू असं म्हणू. कारण तीन बिंदू जरी एकत्र असतील किंवा एकाच रेषेवर असतील मात्र चौथा बिंदू रेषेबाहेर दिलेला आहे आणि तो तुमच्या गटामध्ये त्या बिंदूचं नाव दिलेलं आहे, म्हणून अशा वेळेला आपण त्यांना नैकरेषीय असं म्हणतो. ओके. नंतर रेषाखंडाबद्दल आपण थोडीशी माहिती घेतली. रेषाखंड म्हणजेच रेषाखंड. रेषाखंड हा रेषेचाच एक भाग असतो. उदाहरणार्थ जर ही रेषा एल असेल, रेषा एल, तर या रेषेवरील बिंदू ए व बिंदू बी च्या दरम्यान
जे सगळे बिंदू येतील तेवढ्या भागाला आपण रेषाखंड असं म्हणतो. रेषाखंड. आणि तो आहे रेषाखंड AB, परंतु गणिती भाषेत आपण त्याला रेख AB असं वाचतो. मग यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की रेख AB आणि रेषा AB यामध्ये कोण कोणाचा उपसंच आहे. तर साधी गोष्ट आहे, रेख AB वरील सर्व बिंदू रेषा AB वर सुद्धा आहेत, पण AB वरचे हे इकडचे बिंदू AB रेषाखंडावर नाही. म्हणून रेख AB रेषा AB चा उपसंच आहे, मात्र रेषा AB रेख AB चा उपसंच नाही. हे लक्षात ठेवा. या चिन्हाला आपण कसं वाचतो? उपसंच. म्हणजेच या संचातील सगळे घटक या संचामध्ये असले पाहिजे आणि आहेत. रेख AB वरचे सर्व बिंदू रेषा AB वर सुद्धा आहेत, म्हणून हा याचा काय झाला? उपसंच. नंतर रेषाखंडाची लांबी दिलेली असेल तर त्यावरून दिलेले दोन रेषाखंड एकरूप आहे किंवा नाही हे ठरवता येतं. रेषाखंडांची तुलना. रेषाखंडांची तुलना. या ठिकाणी मी 3 रेषाखंड काढतो. हा आहे रेख AB 4 सेंटीमीटर, नंतर रेषाखंड PQ 5.8 सेंटीमीटर आणि तिसरा आहे रेख XY जो आहे 4 सेंटीमीटर. ज्या दोन रेषाखंडांची लांबी समान असते त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात. एकरूप रेषाखंड. आणि चिन्हाच्या साहाय्याने आपण ते असं दर्शवलं असतं, रेख AB एकरूपतेचं चिन्ह आहे. रेख AB एकरूप रेख XY असं म्हणू शकता तुम्ही. मग दोन रेषाखंड एकरूप केव्हा असतात? जेव्हा त्यांची लांबी समान असली पाहिजे. याची लांबी पण 4 सेंटीमीटर आणि याची सुद्धा 4 सेंटीमीटर. म्हणून हे दोन रेषाखंड कसे आहेत? एकरूप. परंतु हे दोघं किंवा हे दोघं रेषाखंड एकरूप नाही. परंतु तुम्ही त्यांचा लहान मोठेपणा सांगू शकता. या दोघांच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो, रेख AB हा लहान आहे पेक्षा लहान. रेख AB हा लहान आहे कोणापेक्षा? रेख PQ पेक्षा. कारण याची लांबी 4 सेंटीमीटर आहे तर याची 5.8 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने तुम्ही रेषाखंडाची तुलना करू शकता. तुलना करताना दोनच संभाव्यता आहे. एक तर रेषाखंड लहान मोठे असले पाहिजे, त्यात कोण लहान कोण मोठा ते त्याच्या लांबीवरून ठरतं. आणि दुसरी गोष्ट, ते जर लहान मोठे नसतील, त्यांची माप समान असतील, तर मग ते एकरूप रेषाखंड असले पाहिजे. ओके. तर रेषाखंडाची तुलना तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. रेषाखंड एक तर लहान मोठे असतील किंवा एकरूप असतील. तर एकरूप म्हणजे ज्यांची लांबी समान आहे असे रेषाखंड. यानंतर आपण बघणार आहोत किरण. मागच्या लेक्चरलाही आपण किरणाबद्दल बघितलं, तर किरणाला एक आरंभ बिंदू असतो आणि एका बाजूला तो अमर्याद वाढतो. आता या ठिकाणी आपल्याला असं बघायचं आहे की किरण आणि रेषा या दोघांमध्ये कोण कोणाचा उपसंच आहे. तर किरण इथून सुरू झाला आणि इकडे अमर्याद आहे, परंतु मी ह्या पॉइंट पासून इकडे जर रेषा वाढवली
तर ही रेषा एल तयार झाली. यावरून रेषेवरील हे बिंदू या किरणावर नाही, परंतु ह्या AB किरणावरचे सगळे बिंदू रेषा एल वर आहे. म्हणजेच किरण AB हा उपसंच आहे रेषा AB, किंवा जिला तुम्ही रेषा एल पण म्हणता, रेषा एल. तर किरण सुद्धा रेषेचा काय असतो? उपसंच असतो, लक्षात घ्या. नंतर किरणाला नेहमी एक आरंभ बिंदू असतो, हे मागच्या वेळेलाच मी शिकवलं. आरंभ बिंदू जिथून किरण सुरू होतो. किरणाच्या बाबतीत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे विरुद्ध किरण कशाला म्हणायचं? विरुद्ध किरण असे किरण ज्यांचा आरंभ बिंदू सामायिक आहे, म्हणजे ते एकाच ठिकाणाहून चालू व्हायला पाहिजे. सामायिक आरंभ बिंदू, सामायिक आरंभ बिंदू ही पहिली अट आहे दोन किरण विरुद्ध असण्यासाठी. आणि दुसरी अट परस्पर विरुद्ध दिशा, परस्पर विरुद्ध दिशा असल्या पाहिजे त्यांच्या. या बिंदूला मी O नाव देऊन इकडे A बिंदू घेतला, तर इकडे जाणारा किरण आहे किरण OA, किरण OA. आणि A पासून ह्या बाजूला जाणारा किरण जो आहे तो म्हणजे किरण, इथे एक नाव घ्यावं लागेल, OB, किरण OB. तर लक्षात घ्या, किरण OA आणि किरण OB यांचा आरंभ बिंदू सामायिक आहे. आणि एक जर पूर्व दिशेला जात असेल तर एक पश्चिमेला, किंवा एक उजवीकडे जात असेल तर एक डावीकडे. म्हणजे अगदी परस्पर अशा पद्धतीने त्यांच्या विरुद्ध दिशा असल्या पाहिजे. म्हणजेच ही अट सुद्धा पूर्ण होते. यातली कोणती एकच अट पूर्ण व्हायला नको, दोन्ही अटी पूर्ण होत असतील तरच त्यांना परस्पर विरुद्ध किरण असे म्हणतात. मग या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की किरण OA व किरण OB परस्पर विरुद्ध किरण आहे. याचं कारण ते या दोघही अटी पूर्ण करतात की त्यांचा आरंभ बिंदू सामायिक आहे आणि त्यांच्या दिशा विरुद्ध आहे. या ठिकाणी किरण OP आणि किरण OQ विरुद्ध नाही, कारण 2 नंबरची अट तिथे पूर्ण होत नाही, त्यांच्या दिशा विरुद्ध नाहीये, फक्त ते एका ठिकाणाहून सुरू झाले. दुसरी गोष्ट, या ठिकाणी मी एक AB किरण काढतो जो A पासून सुरू झाला या बाजूला, आणि दुसरा PQ किरण काढतो जो P पासून सुरू झाला आणि या बाजूला जातोय. मी किरण AB व किरण PQ बद्दल बोलत आहे. मग यांच्या दिशा तर अगदी परस्पर विरुद्ध आहे बघा. म्हणजे आता या ठिकाणी दुसरी अट सत्य होते, परंतु एक A पासून चालू झाला तर एक P पासून, म्हणजे त्यांचा सामायिक आरंभ बिंदू नाही. म्हणून हे दोन किरण सुद्धा परस्पर विरुद्ध नाही आणि हे सुद्धा परस्पर विरुद्ध नाही. या दोन्ही अटी सत्य झाल्या पाहिजे तरच त्याला विरुद्ध किरण म्हणतात. यानंतर आपण शिकणार आहोत गृहीतके. गृहीतके कशाला म्हणतात तर सर्वसाधारणपणे अशा काही भूमितिक संकल्पना किंवा गोष्टी युक्लिड्सने मांडल्या होत्या. युक्लिड्स हा
युक्लिड्सला आपण भूमितीचा जनक असं म्हणतो, कारण भूमितीच्या खूप साऱ्या संकल्पना युक्लिड्सने मांडल्या होत्या. खूप सारी पुस्तकं पण त्याने भूमितीवर लिहिलेली आहेत. तर युक्लिड्सने असे काही सिद्धांत मांडले जे सत्य मांडण्यासाठी आपल्याला त्याच्या सत्यतेची पडताळणी घेण्यासाठी कुठलाही प्रूफ देण्याची गरज नाही, सिद्धता देण्याची गरज नाही. ज्याच्या सत्यतेला सिद्ध करण्याची गरज नसते त्याला आपण गृहीतके असं म्हणतो. गृहीतके. तर भूमितीच्या बाबतीत युक्लिड्सनी काही गृहीतके मांडलेली आहेत. आपल्या रोजच्या जीवनातली गृहीतके कोणती, की अशा गोष्टी ज्या रोज घडतात, आपल्याला दिसतात आणि आपण त्यासाठी कुठल्याही प्रकारची सिद्धता मागत नाही. उदाहरणार्थ, एखाद्याला जर तुम्ही असं म्हटलं की सूर्य पूर्वेला उगवतो, तर तुम्हाला सिद्ध करून दाखवा असं कोणी म्हणणार नाही. आणि म्हटलं तर तुम्ही सांगाल त्याला सकाळी उठून बघ आणि जे दिशादर्शक यंत्र असतं ते लाव समोर आणि बघ तो पूर्वेलाच उगवतो रोज. असं तू 8 दिवस कर, 15 दिवस कर, वर्ष कर, जीवनभर कर, तुझ्या असं लक्षात येईल की तो रोजच पूर्वेला उगवतो. म्हणजे हे झालं निर्विवाद सत्य, ज्याच्या सिद्धतेसाठी किंवा ज्याच्या सत्यतेसाठी आपल्याला कुठल्या सिद्धतेची गरज नसते. भूमितीमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी आहेत ज्याच्या सत्यतेसाठी आपल्याला सिद्धतेची गरज नसते, सिद्ध करून दाखवावं लागत नाही. अशा निर्विवाद सत्य असणाऱ्या भूमितीच्या गोष्टींना गृहीतके असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी काही गृहीतके बघूया. तर सगळ्यात पहिलं गृहीतक, जर एकच बिंदू दिलेला असेल ए, तर या बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येते? अनंत, असंख्य. दिलेल्या एक बिंदूतून जाणाऱ्या अनंत रेषा काढता येतात. मग हे तुमचं सगळ्यात पहिलं गृहीतक आहे. त्यासाठी काय प्रूफ आहे, त्याला सिद्ध करून दाखवा असं कोणीच विचारणार नाही, ते तुम्ही स्वतःच काढू शकतात किती रेषा काढता येते. म्हणजेच तुमचं पहिलं गृहीतक कोणतं होतं? दिलेल्या एका बिंदूतून अनंत किंवा त्याला दुसरा शब्द आहे असंख्य रेषा काढता येतात. हे तुमचं पहिलं गृहीतक. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या सिद्धतेची गरज नाही. नंतर दुसरं गृहीतक, दोन बिंदू दिलेले असतील ए आणि बी. तर मला सांगा, ए मधून पण जाणारी आणि बी मधून पण जाणाऱ्या अशा किती रेषा काढता येतील? एकाच वेळी दोघांमधून गेल्या पाहिजे अशा नाही. ए आणि बी दोघांमधूनही जाणार आहे. तर माझ्या मते अशी जर रेषा काढली तर यानंतर पुन्हा दुसरी रेषा काढता येणार नाही. म्हणजेच दिलेल्या दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते. हे सुद्धा निर्विवाद सत्य आहे. म्हणून हे तुमचं दुसरं गृहीतक, दिलेल्या दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते. एक आणि एकच रेषा काढता येते. नंतर तिसरे गृहीतक आहे, दिलेली त्रिज्या घेऊन आणि दिलेलं वर्तुळ केंद्र घेऊन तुम्ही कोणत्याही ठिकाणी केंद्र घेऊन दिलेल्या मापाच्या त्रिज्येचं वर्तुळ काढू शकता. उदाहरणार्थ, मी जर 5 सेंटीमीटर त्रिज्या घेतली तर मी केंद्र इथे घेऊन सुद्धा वर्तुळ काढू शकतो. मी केंद्र इथे घेऊन पण वर्तुळ काढू शकतो.
केंद्र इथे घेऊन सुद्धा वर्तुळ काढू शकतो, परंतु त्रिज्या समान आहे. प्रत्येक ठिकाणी त्रिज्या मी किती वापरलेली आहे? 5 सेंटीमीटर. याचाच अर्थ कोणत्याही ठिकाणी वर्तुळ केंद्र घेऊन दिलेल्या त्रिज्येची तुम्ही वर्तुळे काढू शकता. अशी अनंत वर्तुळे काढता येतील आणि तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी ते वर्तुळाचं केंद्र घेऊ शकता. नंतर तुम्ही असंख्य काटकोन काढले, म्हणजे 1 2 3 4 5 100 1000, तर तुम्हाला असं वाटतं का की सर्व काटकोन एकरूप असतील? तर हो, कारण प्रत्येक कोन ज्याचं माप 90 अंश असतं, फक्त आणि फक्त त्यालाच आपण काटकोन म्हणतो. आणि मग जर प्रत्येकाचं माप 90 असेल तर सर्वच कोन कसे असले पाहिजे? एकरूप असले पाहिजे. म्हणून सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात, हे सुद्धा निर्विवाद सत्य आहे. दिलेल्या त्रिज्येचे कोठेही केंद्र घेऊन वर्तुळ काढता येते. हे आपण तिसरं गृहीतक बघितलं होतं. आणि चौथं गृहीतक आपण काय बघितलं होतं? की सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. कारण सर्व काटकोनांचं माप समान असतं, 90 अंशच असतं, त्यामुळे ते एकरूप असणारच. पाचवं जे गृहीतक आहे युक्लिडने सांगितलेलं, की जर दोन रेषा आणि त्यांची छेदिका यांच्यामुळे तयार होणारे आंतरकोन, जे छेदिकेच्या आतून एकच अंगास असतात, त्यांना आपण काय म्हणतो? आंतरकोन. हे दोघे आंतरकोन जर काटकोनापेक्षा लहान असतील तर त्या दोन रेषा त्या बाजूला एकमेकांना छेदतात, असं कोण सांगतो? युक्लिड. की दिलेल्या दोन रेषांच्या छेदिकेमुळे तयार होणाऱ्या आंतरकोनांची जोडी किंवा तयार होणारे आंतरकोन प्रत्येकी 90 पेक्षा लहान असतील. आणि 90 पेक्षा लहान असणे, 90 पेक्षा जर ते लहान असतील तर आपण त्यांना काय म्हणतो? लघुकोन म्हणतो. लघुकोन म्हणजे जर दोघेही लघुकोन असतील तर त्या रेषा त्या बाजूला छेदतात. जर ह्या बाजूचे लघुकोन असतील तर ह्या बाजूचे विशाल कोन असले पाहिजे. त्या बाजूला छेदणार नाही, त्या किती वाढवल्या तरी त्या दूर दूर जातील. परंतु जिकडे लघुकोन झाला होता त्या बाजूला मात्र त्या छेदतील परस्परांना. लक्षात घ्या, हे दोघेही कसे असले पाहिजे? लघुकोन असले पाहिजे. आणि जर ते लघुकोन असतील दोघेच्या दोघे तर त्या बाजूला त्या दोन रेषा परस्परांना छेदतात. अशी एकूण 5 गृहीतक युक्लिडने आपल्याला सांगितली होती. आणि ह्या गृहीतकांच्या आधारे आपल्याला इथून पुढे भूमितीमध्ये जी काही प्रमेय येतील ज्या ज्या पाठांमध्ये, ती सिद्ध करायची आहे. सिद्ध करताना या गोष्टी आपण पुढे वापरू शकतो. नंतर आपण एकरूप रेषाखंड बघितले होते, तर त्याचे गुणधर्म पण आपल्याला माहिती पाहिजे. एकरूप रेषाखंडांचे गुणधर्म, एकरूप रेषाखंडांचे गुणधर्म काय
रेषाखंडांचे गुणधर्म, तर AB हा रेषाखंड जर 3 सेंटीमीटर लांबीचा असेल तर प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. म्हणजेच मी जर या ठिकाणी असा एक त्रिकोण काढला PAB आणि दुसरा एक त्रिकोण काढला QAB, तर ह्या दोन्ही त्रिकोणांची AB बाजू सामायिक आहे, म्हणून ह्या त्रिकोणाची AB आणि ह्या त्रिकोणाची AB एकरूप आहे, कारण मुळातच AB हा सामायिक रेषाखंड आहे. यावरून प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. रेख AB एकरूप रेख AB, म्हणजेच हा पहिला गुणधर्म आहे एकरूप रेषाखंडांचा, की प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. दुसरा गुणधर्म आहे की AB या रेषाखंडाची लांबी 4 सेंटीमीटर आणि PQ ची सुद्धा 4 सेंटीमीटर. तर लक्षात घ्या, जर AB हा PQ शी एकरूप असेल तर PQ सुद्धा AB शी एकरूप असतो. म्हणजेच जर रेख AB एकरूप रेख PQ, तर रेख PQ सुद्धा एकरूप असतो रेख AB बरोबर. म्हणजेच पहिला जर दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा सुद्धा पहिल्याशी एकरूप असतो. हा दुसरा गुणधर्म आहे. तिसरा गुणधर्म, AB ची लांबी 4, PQ ची 4 आणि XY ची लांबी सुद्धा 4. म्हणजे जर AB PQ शी एकरूप असेल, जर AB एकरूप PQ आणि PQ सुद्धा एकरूप XY, PQ एकरूप XY, म्हणजे पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप आहे आणि दुसरा रेषाखंड तिसऱ्याशी एकरूप आहे, तर पहिला आणि तिसरा सुद्धा कसे असले पाहिजे? एकरूप. तर AB सुद्धा एकरूप असतो XY रेषाखंडाशी. तर अशा पद्धतीने एकरूप रेषाखंडांचे 3 महत्त्वाचे गुणधर्म असतात, लक्षात ठेवा. यानंतर दिलेल्या रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे काय? रेषाखंडाचा मध्यबिंदू रेषाखंडाचा मध्यबिंदू जर AB या रेषाखंडाचा M असा बिंदू असेल की जो या AB रेषाखंडाचे समसमान 2 तुकडे करतो, म्हणजेच AM ची लांबी जेवढी आहे तेवढीच MB ची सुद्धा असेल, तर बिंदू M ला रेख AB चा मध्यबिंदू म्हणतात. आणि जर असं सत्य असेल तर निश्चित हे 2 रेषाखंड एकरूप असतात, म्हणजेच AM एकरूप MB. आणि तुम्ही उलटे म्हणू शकतात की असा बिंदू ज्याच्यामुळे रेषाखंडाचे समान तुकडे झाले तेव्हा त्या बिंदूला तुम्ही मध्यबिंदू म्हणू शकता.
तर दिलेल्या रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. तुम्ही इकडे किंवा तिकडे गेला तर एक लहान आणि एक मोठा किंवा एक मोठा आणि एक लहान असे रेषाखंड तयार होते. म्हणून दिलेल्या रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो, लक्षात ठेवा. तर रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजेच काय, असा बिंदू जो त्या रेषाखंडाचे समान दोन तुकडे करतो त्याला रेषाखंडाचा मध्यबिंदू असे म्हणतात किंवा समान दोन भागात विभाजन करतो. लक्षात ठेवा की दिलेल्या रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. काय, दिलेल्या रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. नंतर लंबरूपता म्हणजे काय? लंबरूपता किंवा एखादी गोष्ट लंब असते म्हणजे काय? आपण रेषांचा विचार करूया. जर रेषा L आणि रेषा M या परस्परांना अशा छेदत असतील की त्यांच्यामध्ये होणारा कोन हा 90 अंशाचा असेल, म्हणजेच काटकोन असेल, तर आपण असं म्हणतो की त्या दोन रेषा लंबरूप आहेत. जर रेषा L व M परस्परांना काटकोनात छेदत असतील, तर त्यांना लंब रेषा म्हणतात. किंवा रेषा L लंब M किंवा रेषा M लंब L असं तुम्ही काही म्हणू शकता. तर ते लिहिताना आपण असं लिहितो, रेषा M उलटा T सारखं चिन्ह असतं, ज्याला कसं वाचायचं, लंब. या चिन्हाचं वाचन काय, लंब. रेषा M लंब रेषा L असं तुम्ही चिन्हांकित रूपात लिहू शकता. दोघी रेषाच असल्या पाहिजे असं जरुरी नाही. एक रेषाखंड पण असू शकतो AB आणि त्याला ही रेषा लंब आहे. या ठिकाणी रेषा L लंब रेख AB. रेखाऐवजी एक किरण असू शकतो आणि एक रेषा असू शकते. एक रेषाखंड आणि एक किरण असं असू शकतं. कदाचित दोघेही रेषाखंडच असू शकतात, परंतु ते लंब तेव्हाच असतील जेव्हा त्या दोघांमध्ये काटकोन झाला पाहिजे. जेव्हा ते परस्परांना छेदतात तेव्हा ते कसे छेदले पाहिजे, काटकोनात, म्हणजेच 90 अंशाच्या कोनात. तर ते परस्परांना लंब आहे असं आपण म्हणतो. नंतर दिलेल्या बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. दिलेल्या बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. समजा ही रेषा L असेल, तर L रेषेपासून बिंदू A किती दूर आहे हे बघण्यासाठी तुम्ही AB जो लंब आहे असा अंतर मोजणार की AP की AQ. नेमकं कसं अंतर मोजणार? तर साधी गोष्ट आहे. जेव्हा आपण एखाद्या भिंतीपासून किती दूर उभा आहे हे बघायचं असेल तर आपण सरळ अंतर मोजतो, म्हणजे समोरच्या रेषेवर आपण काटकोनामध्ये जाऊन भेटतो, लंबरूप भेटतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की AB हे सर्वात कमीत कमी अंतर आहे, त्याच्यापेक्षा AQ थोडं लांब वाटतं
आणि जेवढं तिरपं जाल तेवढं ते अंतर जास्त असेल. म्हणजेच एखाद्या बिंदूचं एखाद्या रेषेपासून अंतर किती आहे हे ठरवणं म्हणजेच लंबरूप अंतर ठरवणं. त्या लंबरूप अंतरालाच त्या बिंदूचे रेषेपासूनचं अंतर आपण पकडतो. म्हणजे हे आणि हे चुकीचे आहे, हे बरोबर आहे. रेषेपासून एखाद्या बिंदूचं अंतर शोधण्यासाठी आपण त्या बिंदूवरून त्या रेषेवर काय टाकतो, लंब टाकतो आणि ते अंतर मोजतो. हे लक्षात ठेवा. यानंतर आपण वळणार आहोत प्रमेयांकडे. प्रमेय आणि बऱ्याचशा वेळेला त्याचा व्यत्यास सुद्धा असतो. म्हणजे त्या प्रमेयाचा व्यत्यास. प्रमेय म्हणजेच अट असणारी विधाने. अट असणारी विधाने जी असतात त्यांना आपण प्रमेय असं म्हणतो. आणि व्यत्यास म्हणजेच अटींची अदलाबदल. अटींची अदलाबदल करून येणारी विधाने. मग अट असणारी विधाने म्हणजे प्रमेय म्हणतात. आणि त्या प्रमेयाचा व्यत्यास म्हणजेच या ठिकाणी असणाऱ्या ज्या दोन अटी आहेत जर तरच्या, त्यातील जर तर मधल्या विधानांची अदलाबदल करून जे काय तयार होतं त्याला त्याचा व्यत्यास असं म्हणतात. थोडक्यात जर विधान P सत्य तर विधान Q सुद्धा सत्य. असं जे एखादं वाक्य असेल अट असणारी विधाने जर तरच्या भाषेमध्ये. अट आपण कशाला म्हणतो, जर तू असं केलं तर मी तसं करेन, ही तुमची अट झाली. तसं भूमितीमध्ये सुद्धा अट असणारी विधाने असतात. जर विधान P सत्य तर विधान Q सुद्धा सत्य. आणि यातील जर नंतरचं वाक्य आणि तर नंतरचं वाक्य यांची जर आपण अदलाबदल केली तर मग ह्या प्रमेयाचा काय तयार होईल, व्यत्यास. म्हणजे जर विधान Q सत्य तर विधान P सुद्धा सत्य. याला म्हणायचं ह्या प्रमेयाचा व्यत्यास. थोडक्यात जर तरची विधाने अदलाबदल करायची. परंतु हे तर एक सर्वसामान्य ढोबळ मानाने अट असणारी विधाने म्हणजे काय हे समजावलं. याचं प्रत्यक्षात एखादं उदाहरण बघूया. जर चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दोन विधाने मिळाली. एक म्हणजे दिलेला चौकोन जर आयत असेल तर मग त्या आयताचे कर्ण कसे असले पाहिजे, एकरूप. जर तो आयत असेल तर हे सत्य. पण याचा व्यत्यास पण बनवता येईल आपल्याला. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील, जर चौकोनाचे कर्ण
जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. हा झाला याचा व्यत्यास. तर अशा प्रकारे अट असणारी विधाने आणि अटींचे अदलाबदल करून येणारी विधाने यांना आपण प्रमेय आणि त्या प्रमेयाचा व्यत्यास असं म्हणतो. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रमेयाचा व्यत्यास सत्य असेल असं जरुरी नाही, परंतु 100% प्रमेय जर असतील तर त्यातील 90% प्रमेयांचा व्यत्यास सत्य असतो. उरलेल्या 10% प्रमेयांना व्यत्यास नसतो, कारण तो सत्यच नाहीये. म्हणजे तसं प्रमेय आणि त्या प्रमेयाचा व्यत्यास तयार होणार नाही. प्रमेय तयार होईल पण त्याचा व्यत्यास तयार होणार नाही. तर लक्षात ठेवा की भूमितीमध्ये जेव्हा एखादी अट असणारी विधाने असतात, जर तरच्या भाषेतील विधाने असतात, जेव्हा तेव्हाच्या भाषेतील विधाने असतात, तेव्हा अशा विधानांना आपण प्रमेय असं म्हणतो. प्रमेयामध्ये 2 भाग असतात. जरच्या नंतर जे दिलेलं असतं त्याला आपण पक्ष असं म्हणतो, आणि तरच्या नंतर जे तुम्हाला दाखवायचं आहे त्याला आपण साध्य असं म्हणतो. तर लक्षात ठेवा, प्रमेयामध्ये 2 भाग असतात. जर असं आहे असं म्हटलेले म्हणजेच ते दिलेलं आहे. जे दिलेलं असतं त्याला आपण पक्ष म्हणतो. तर हे सत्य आहे असं जेव्हा तुम्ही म्हणतात तेव्हा ते तुम्हाला सत्य आहे हे सिद्ध करायचंय, म्हणून त्याला आपण साध्य असं म्हणतो. तर प्रमेयामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात, पक्ष आणि साध्य. आणि प्रत्येक प्रमेय हे जर आणि तर च्या वाक्यात असेल असं जरुरी नाही. ते तुम्हाला समजून घ्यावं लागतं की यात जरचा भाग कोणता आणि तरचा भाग कोणता. काही प्रमेयांमध्ये जर आणि तर किंवा जेव्हा आणि तेव्हा अशी वाक्यरचना असते, परंतु सगळ्याच प्रमेयांमध्ये तसं होत नाही. तेव्हा तुम्हाला समजून घ्यायचं असतं की यातील जरचा भाग कोणता आणि तरचा भाग कोणता. तर बघूया आपण सगळ्यात पहिलं प्रमेय तुमच्या आयुष्यातलं, कारण भूमितीमध्ये प्रमेय कशी लिहितात हे तुम्हाला याच्या आधी माहिती नाही, कारण भूमिती हा विषय तुम्हाला पहिल्यांदाच आलेला आहे इयत्ता 9वी मध्ये. प्रमेय हे नेहमी अट असलेलं विधान असतं. म्हणजेच त्यामध्ये जर नंतर काहीतरी दिलेलं असतं त्याला आपण पक्ष असं म्हणतो. तर हे दाखवा म्हणजेच तर नंतर तुम्हाला जे आहे ते दाखवायचं असतं त्याला तुम्ही साध्य म्हणतात. बऱ्याचशा वेळेला वाक्यात जर तर हे शब्द नसले तरी ते तुम्हाला समजून घ्यायचं असतं की यातील जरचा भाग कोणता आणि तरचा भाग कोणता. अशी प्रमेय सिद्ध करताना काही पायऱ्या असतात. त्या पायऱ्या अशा की दिलेल्या माहितीशी योग्य असणारी सर्वप्रथम तुम्हाला काय काढावी लागते, आकृती. त्या आकृतीवरून जर नंतरचा भाग त्या आकृतीवरून कसा येईल ते तुम्हाला लिहायचं असतं, ज्याला तुम्ही पक्ष असं म्हणतात. मी अगोदर सांगितलं जर नंतरचा भाग, नंतर तर नंतरचा भाग जो असतो त्याला आपण साध्य म्हणतो, जे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर नंतरचा भाग, नंतर दिलेली माहिती हे सिद्ध करण्यासाठी जर अपुरी पडत असेल असं आपल्याला वाटलं तर आपल्याला काही प्रमेयांमध्ये रचना करावी लागते. म्हणजेच तुम्ही केलेला भाग. या ठिकाणी लक्षात ठेवा, हा ऐच्छिक असतो, प्रत्येक प्रमेयामध्ये नसतो.
ऐच्छिक कंपल्सरी नाही, तो प्रत्येक प्रमेयामध्ये असेलच असं जरुरी नाही, परंतु ज्या प्रमेयामध्ये तो काढावा लागेल तो तिथे कंपल्सरी आहे, तो काढावाच लागेल. आणि या माहितीवरून मग आपण काय लिहिणार? सिद्धता. सिद्धतेमध्ये तुम्ही हे विधान येईपर्यंत अशा पद्धतीने काहीतरी सांगत असता की जेणेकरून हे सत्य व्हायला पाहिजे दिलेल्या माहितीच्या आधारे आणि रचनेच्या आधारे. यासाठी तुम्ही इथे विधाने लिहित असतात, परंतु कोणतेही विधान लिहिल्यानंतर त्याचं कारण मात्र तुम्हाला इथे त्यापुढे कंसात द्यावं लागतं, तरच त्या विधानाला अर्थ उरतो, अन्यथा ते अर्थहीन विधान असतं. आणि ह्या विधानाचा पुढे कुठेतरी संदर्भ द्यायचा असेल तर विधानांना तुम्हाला क्रमांक द्यावे लागतात, आणि ह्या विधानाचा संदर्भ पुढे वापरल्यास विधान 1 वरून असं तुम्ही तेव्हा कारण लिहू शकतात. तर ह्या सर्वसाधारण प्रमेय सिद्ध करण्याच्या पायऱ्या आहेत. यानंतर आपण पहिलंच प्रमेय बघणार आहोत आणि ते कसं सिद्ध करायचं ते बघूया. पहिलंच प्रमेय. जसं मी सांगितलं की प्रत्येक प्रमेयामध्ये जर आणि तर शब्द असतीलच असं जरुरी नाही, ते तुम्हाला समजून घ्यावं लागतं. तर आपलं पहिलंच प्रमेय असं आहे ज्यामध्ये जर आणि तर शब्दच नाहीये, परंतु आपण त्याला जर आणि तरच्या भाषेत रूपांतरित करू शकतो. प्रमेय पहिलंच. परस्परांना छेदणाऱ्या रेषांमुळे तयार होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. आता बघा, ह्या विधानामध्ये जर आणि तर दिलेलंच नाहीये, तर आपल्याला कसं कळणार की यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे आणि काय सिद्ध करायचं आहे. पण एक सामान्य कल्पना येऊन जाते आपल्याला की परस्परांना छेदणाऱ्या रेषांमुळे तयार होणारे विरुद्ध कोन, म्हणजे दोन रेषा परस्परांना छेदतात आणि त्यामुळे तयार होणारे विरुद्ध कोन एवढं दिलेलं आहे. म्हणजे हा तुमचा जरचा भाग झाला. ते विरुद्ध कोन एकरूप असतात, म्हणजे तर ते एकरूप असतात, कोन विरुद्ध कोन. म्हणजे हेच विधान जर तरच्या भाषेत मी मांडू शकतो. हे तुम्हाला मांडायचं नाही, समजून घ्यायला पाहिजे की यात दिलेलं काय आहे, कारण तुम्हाला पक्ष आणि साध्य लिहायचंय. जर दोन रेषा, जर दोन रेषांनी, जर दोन रेषा परस्परांना, जर दोन रेषा परस्परांना छेदत असतील तर त्यामुळे तयार होणारे, तर त्यामुळे तयार होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला पक्ष काय दिलेला आहे, जर नंतरचा भाग. जर दोन रेषा परस्परांना छेदत असतील, म्हणजे इथे दोन रेषा तुम्हाला काढाव्या लागतील ज्या परस्परांना छेदतात, हे तुम्हाला दिलेले. तर काय, तर त्यामुळे तयार होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. म्हणजेच ते तुमचं साध्य झालं. तर नंतरचा भाग हा साध्य असतो. मग मी ज्या पायऱ्या सांगितल्या होत्या की ह्या कोपऱ्यामध्ये आपण आकृती काढतो, या आकृतीच्या समोरच तुम्हाला पक्ष, साध्य आणि रचना आवश्यक असेल तर ती लिहायची आणि उरलेल्या भागामध्ये सिद्धता. अशा प्रकारे सर्वसाधारणपणे
आपल्याला पायऱ्या असतात एखादं प्रमेय सिद्ध करण्याचे. जर दोन रेषा परस्परांना छेदत असतील तर त्यात दोन रेषा कोणत्या ते सांगा. एल आणि एम कोणत्या बिंदूत छेदतात ते पण सांगा. समजा पी बिंदूत छेदत आहे असं आपण समजूया. रेषा एल व एम परस्परांना पी बिंदूत छेदतात. म्हणजे जर दोन रेषा परस्परांना छेदत असतील, हे वाक्य जे आहे त्याचा अर्थ आपल्याला पक्षात लिहायचा आहे, परंतु ते वाक्य नाही लिहायचे, त्या वाक्याचा अर्थ ह्या आकृतीवरून लिहायचा आहे. जर दोन रेषा परस्परांना छेदत असतील, मग त्या दोन रेषा एल आणि एम आहेत त्या कुठे छेदतात? पी मध्ये. मग ते तुम्ही इथं पक्षात सांगा की रेषा एल व एम, रेषा एल व एम परस्परांना पी बिंदूत छेदतात. पी बिंदूत छेदतात. आणि आता तुम्हाला काहीतरी साध्य करायचंय. काय साध्य करायचंय? की परस्पर विरुद्ध कोन एकरूप असतात. मग इथे ह्या कोनाचा विरुद्ध कोन हा आहे. मग ते तुम्हाला दाखवावं लागेल कुठल्या तरी एक तर ए बी सी डी असे नाव घ्या आणि तीन अक्षरी वाचा, किंवा डायरेक्ट ह्या कोणाला म्हणा एक्स आणि ह्या कोणाला म्हणा वाय. त्याचप्रमाणे हा इकडे जो कोन आहे त्याला आपण ए नाव देऊया आणि हा संपूर्ण कोन जो आहे त्याला बी नाव देऊया. हे पी नाव तर ह्या बिंदूचं आहे हे लक्षात घ्या. हे पी डिग्री, वाय डिग्री, एक्स डिग्री, ए डिग्री हे कोणांची नाव झाली. आपल्याला दाखवायचंय ए इक्वल टू बी. ए इक्वल टू बी. त्याचप्रमाणे दुसरी पण जोडी तयार होते, एक्स इज इक्वल टू वाय. यामध्ये आपण रचना करणार नाही, म्हणजेच रचनेचा भाग या प्रमेयात येतच नाही. मी सांगितलं की प्रत्येक प्रमेयामध्ये रचना येईलच असं गरजेचं नसतं. आता आपण सिद्धता लिहायला सुरुवात करू. मला ए आणि बी सारखे दाखवायचे आणि एक्स आणि वाय सुद्धा सारखे दाखवायचे आहे. प्रथम मी ए आणि बी चा विचार करतो. जर मला ए आणि बी सारखे दाखवायचे असतील तर मला काय करावं लागेल? सर्वप्रथम मी ए आणि एक्स चा विचार केला तर ते दोन कोन एकमेकांचे रेषीय जोडीतील कोन आहे आणि रेषीय जोडीतील कोनांची बेरीज नेहमी कशी असते? 180. याचाच अर्थ एक्स आणि ए हे जर असे बघा, इकडनं ए आणि इकडनं एक्स, तर हे सरळ रेषेमुळे तयार झालेले रेषीय जोडीतील कोन आहे. याची बेरीज नेहमी 180 अंश असते. मग आपण ते पहिलं विधान तर मांडू शकतो की एक्स अधिक ए बरोबर 180 किंवा ए अधिक एक्स, ए अधिक एक्स बरोबर 180. परंतु मी सांगितलं होतं की भूमितीमध्ये कोणतेही विधान लिहिल्यावर त्याला कारण लिहिलं पाहिजे. तर आपण कारण लिहूया, रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन, कारण रेषीय जोडीतील कोनांचा गुणधर्म आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यासला आहे की रेषीय जोडीतील कोनांची बेरीज नेहमीच 180 असते. म्हणून त्याला मी विधान 1 म्हटलं. ते रेषीय जोडीतील आहे म्हणून त्यांची बेरीज 180 मांडली. पण जसं ए आणि एक्स हे रेषीय जोडीतील आहे तसं एक्स आणि बी सुद्धा रेषीय जोडीतील आहे. म्हणजेच मी एक्स अधिक बी बरोबर 180 असं पुन्हा म्हणू शकतो आणि हेच कारण देऊ शकतो रेषीय जोडीतील कोन. हे तुमचं विधान 2. आता बघा, राम आणि श्यामची बेरीज, वजनांची बेरीज 180. राम आणि श्यामच्या वजनांची बेरीज 180. श्याम आणि हरीच्या वजनांची बेरीज सुद्धा 180. म्हणजे ह्या दोघांचं वजन बरोबर ह्या दोघांचं, कारण याची पण किंमत 180 आणि यांची पण किंमत 180. म्हणजे हे बरोबर हे असं मी मांडू शकतो. म्हणून तुम्ही काय म्हणणार? ए अधिक एक्स बरोबर 180. पण 180 किंमत यांची पण आहे. मग या 180 ऐवजी मी एक्स अधिक बी म्हणू शकतो आणि याचं कारण लिहायचं विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून. आणि बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे आणि उजवीकडे जे काही सारखं असतं ते कॅन्सल होतं. म्हणजे काय उरलं तुम्हाला? ए बरोबर बी.
आणि तेच तर दाखवायचं होतं आपल्याला. साध्य झालं किंवा सिद्ध झालं असं आपण म्हणू शकतो. साध्य नाही, सिद्ध. जसं तुम्ही ए आणि बी ला सिद्ध केलं तसं एक्स आणि वाय ला सिद्ध करण्यासाठी ह्या दोघांची बेरीज 180 दाखवा. पण ते पुन्हा सिद्ध करायची गरज नाही. फक्त तेवढं वाक्य बोलू शकतात, वरील प्रमाणे आपण सिद्ध करू शकतो की, वरील प्रमाणे आपण सिद्ध करू शकतो, सिद्ध करू शकतो की एक्स आणि वाय हे दोघं सुद्धा समान आहे. संपलं. तर अशा पद्धतीने आपण सर्वसामान्यपणे एखाद्या प्रमेयाची सिद्धता लिहित असतो. काही वेळेला मात्र काही प्रमेयांची सिद्धता ही अप्रत्यक्ष पद्धतीने लिहावी लागते. आपण ही जी सिद्धता लिहिली ही प्रत्यक्ष पद्धत आहे. यामध्ये जे सिद्ध करायचं होतं ते शेवटी आपोआप येतं. परंतु कधी कधी मात्र आपल्याला अप्रत्यक्ष पद्धतीने काही गोष्टी सिद्ध कराव्या लागतात किंवा काही गोष्टी प्रमेयांची सिद्धता लिहावी लागते. आता ती अप्रत्यक्ष पद्धत म्हणजेच काय की जे सिद्ध करायचं आहे ते तसं नाहीये असं मानायचं आणि काय होतं ते बघायचं. आणि शेवटी आपल्याला एक वेळ अशी येते की आपण ए बरोबर बी सिद्ध करायचं होतं, त्याच्याऐवजी आपण असं म्हटलं की ए आणि बी समान नाही असे मानू. पण तसं न मानल्यामुळे जे काही दिलेलं असतं त्याच्याशी विरोधाभास तयार होणारं विधान मिळतं. म्हणजेच आपण जे मानलं होतं ते असत्य असून ए आणि बी एकरूप आहे हेच सत्य आहे. अशा पद्धतीने सुद्धा सिद्धता लिहावी लागते. मला माहिती आहे की तुमच्या डोक्यावरनं गेलं असेल ते, परंतु अप्रत्यक्ष सिद्धता कशी असते हे अप्रत्यक्ष सिद्धतेचे जेव्हा एखादं प्रमेय पुढे येईल आपल्याला त्यावेळेला मी ते समजावून सांगेन. 100% प्रमेयांमध्ये 95% प्रमेय हे प्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध होतात. 5% प्रमेय असे आहेत ज्याला अप्रत्यक्ष पद्धत वापरावी लागते. यापुढे जी काही आपल्याला प्रमेय आहे त्यामध्ये अशी काही प्रमेय येणार आहे पुढे की जी आपल्याला अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध करायची आहे. मग त्यावेळेला आपण बघूया की अप्रत्यक्ष सिद्धता काय असते. परंतु अप्रत्यक्ष सिद्धता असते असं मी पहिल्या पाठात सांगितलं होतं. हे त्यावेळेला तुम्ही आठवा, लक्षात ठेवा की एखादं प्रमेय दोन पद्धतीने सिद्ध करता येतं. दोन पद्धतीने म्हणू शकत आपण त्याला, एक तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. तर जे प्रमेय प्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध करता येत नाही त्याला अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध करावं लागतं. तर आज आपण भूमितीचा पहिला धडा संपवला आहे. खूप छोटा धडा होता हा. यातील हे प्रमेय 100% चाचणीला किंवा सामाई परीक्षेला येतं. कारण चाचणीला जर 1 आणि 2 असे कमी धडे असतील तर निश्चित पहिलंच प्रमेय सगळ्यात सोपं, ते म्हणजे परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषांमुळे तयार होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात हेच असणार आहे. म्हणून ते प्रमेय मी कसं लिहिलंय, कसं सिद्ध केलंय, पुस्तकापेक्षा सोपी पद्धत वापरली. कारण पुस्तकामध्ये ए पी बी असे नाव दिले आणि 3 अक्षरी कोन वाचण्यापेक्षा एकेरी कोन वाचणं सोपं असतं. तर ही सिद्धता व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती लिहून काढा आणि पाठ करा. कारण पुस्तकापेक्षा सोपी पद्धत इथे या ठिकाणी मी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपला भूमितीचा पहिला धडा संपलेला आहे.